माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि भाविक भक्तांनो, माझ्या परम भक्ती सागर चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवद्गीता ही मराठीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी सुरुवात करत आहे. अध्याय 4, ज्ञानकर्म संन्यास योग म्हणजेच दिव्य ज्ञान. दिव्य ज्ञान काय आहे हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. तरी या अध्यायातील उर्वरित भागास मी सुरुवात करत आहे. श्री गणेशाय नमः. जय गुरुदेव. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अवयव असल्यामुळे अकर्ताच आहे. तात्पर्य असे, प्रत्येक गोष्टीचे सृष्टा भगवंत आहेत. सर्व गोष्टीचा त्यापासूनच उगम होतो. सर्व गोष्टीचे पालन त्यांच्याकडूनच होते आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये सामावल्या जातात. म्हणूनच भगवंत सामाजिक व्यवस्थेच्या 4 वर्णाची उत्पत्ती करता आहेत. 4 वर्णाचा आरंभ बुद्धिमान मनुष्याच्या विभागापासूनच होतो आणि या वर्गाला पारिभाषिक शब्दात ब्राह्मण म्हटले जाते, कारण ते सत्वगुणामध्ये स्थित असतात. त्यानंतरचा वर्ग हा प्रशासकीय वर्ग आहे व त्यांना पारिभाषिक शब्दात क्षत्रिय म्हटले जाते, कारण ते रजोगुणामध्ये स्थित असतात. व्यापारी लोक ज्यांना वैश्य म्हटले जाते ते रजोगुण आणि तमोगुण यांच्या मिश्रणामध्ये स्थित असतात. आणि शूद्र किंवा कामगार हा वर्ग तमोगुणामध्ये स्थित असतो. भगवान श्रीकृष्णाने जरी समाज व्यवस्थेच्या 4 वर्णाची निर्मिती केली असली तरी यापैकी कोणत्याही वर्णामध्ये येत नाहीत, कारण बद्ध जीवाच्या एका वर्गाने बनलेल्या मानव समाजातील बद्ध जीवाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण नाहीत. मानवी समाज हा इतर पशु समाजाप्रमाणेच आहे, परंतु मनुष्यांना पशु स्तरावरून उन्नत करण्यासाठी उपयुक्त वर्णाची निर्मिती भगवंताद्वारे करण्यात आली आहे, जेणेकरून कृष्ण भावनेचा पद्धतशीर विकास होऊ शकेल. एखादा विशिष्ट मनुष्याची कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणानुसार ठरवली जाते. भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून असणाऱ्या अशा जीवनाच्या लक्षणाचे वर्णन या ग्रंथाच्या 18व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. कृष्ण भावना भावित मनुष्य हा ब्राह्मणाहूनही श्रेष्ठ असतो. जरी गुणांनी ब्राह्मण असलेल्या व्यक्तीला ब्रह्म किंवा परम सत्याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे, तरी त्यांच्यापैकी बरेच जण भगवान श्रीकृष्णाच्या केवळ निर्विशेष ब्रह्मज्योतीचाच आश्रय घेतात. पण जो ब्राह्मणाच्या मर्यादित ज्ञानापलीकडे जातो आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान प्राप्त करतो, तो कृष्ण भावनाभावित मनुष्य किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर वैष्णव बनतो. कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णाची सर्व विविध विस्तारित रूपे, उदाहरणार्थ राम, नरसिंह, वराह इत्यादी यांचे ज्ञान समाविष्ट असते. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण हे मानवी समाजाच्या या 4 वर्णाच्या पलीकडे आहेत, त्याचप्रमाणे कृष्ण भावनाभावित मनुष्यही मानवी समाजाच्या सर्व विभागाच्या अतीत असतो. मग ते विभाग जाती, जमाती, राष्ट्र किंवा योनीचे असोत. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचेही सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलाने बद्ध होत नाही. तात्पर्य असे, भौतिक जगतातही घटनाबद्ध नियम आहेत आणि या नियमाद्वारे आपल्याला कळून येते की राजा कोणताही प्रमाद करू शकत नाही किंवा तो राष्ट्र नियमाच्या अधीन नाही. त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचे सृष्टा असले तरी ते भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित होत नाहीत. ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात. तर प्राकृतिक साधनावर स्वामित्व गाजवण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे जीव हे भौतिक कार्याच्या कर्मफलातच गुंतून राहतात. एखाद्या संस्थेचा मालक आपल्या कर्मचाऱ्याच्या योग्य अथवा अयोग्य कार्याला जबाबदार नसून कर्मचारी हे स्वतः जबाबदार असतात. जीव आपल्या इंद्रिय तृप्तीच्या विशिष्ट कार्यामध्ये मग्न असतात आणि ही कार्ये भगवंतानी नेमलेली नसतात. अधिक इंद्रिय तृप्तीसाठी जीव या जगातील कर्मामध्ये मग्न असतात आणि त्यांना मृत्यूनंतर स्वर्गीय सुखाची अभिलाषा असते. भगवंत स्वतःमध्येच पूर्ण असल्यामुळे त्यांना तथाकथित स्वर्गीय सुखाचे मुळीच आकर्षण नसते. स्वर्गलोकातील देवदेवता म्हणजे भगवंतानी आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहेत. कर्मचारी ज्याप्रमाणे खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करतात, त्याचप्रमाणे मालक काही खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करू शकत नाही. भगवंत हे भौतिक कर्म आणि कर्मफलापासून अलिप्त आहेत. उदाहरणार्थ, पावसाशिवाय जरी विविध प्रकारच्या वनस्पती वाढण्याची शक्यता नसली
तरी पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतीसाठी पाऊस जबाबदार नसतो. या वस्तुस्थितीची पुष्टी वैदिक स्मृतीमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कारण आहेत. निमित्त मात्र कारण म्हणजे भौतिक प्रकृती आहे, ज्याद्वारे प्रकट विश्व दृष्टिगोचर झाले आहे. सृष्ट प्राणी मात्र विविध प्रकारचे आहेत. उदाहरणार्थ देवता, मनुष्य, प्राणी आणि निम्न स्तरावरील पशु इत्यादी हे सर्व आपल्या गतकाळातील बऱ्या वाईट कर्मफलाच्या अधीन आहेत. अशा कार्यासाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणाचे नियम उपलब्ध करून देतात, पण भगवंत त्यांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्मांना जबाबदार नसतात. वेदांत सूत्रामध्ये याला पुष्टी देण्यात आली आहे. भगवंत कोणत्याही जीवाबद्दल कधीही पक्षपाती नसतात. जीव स्वतःच्या कर्मासाठी स्वतः जबाबदार असतात. भगवंत त्यांना भौतिक प्रकृती म्हणजेच बहिरंग शक्तीच्या माध्यमाद्वारे केवळ सुविधा उपलब्ध करून देतात. ज्याला या कर्माच्या नियमाची गहनता पूर्णपणे ज्ञात आहे, तो आपल्या कर्मफलाने बद्ध होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर तो मनुष्य भगवंताच्या या दिव्य स्वरूपाला जाणतो. तो कृष्ण भावनेतील अनुभवी मनुष्य होय आणि याप्रमाणे तो कर्माच्या नियमाने कधीही बद्ध होत नाही. जो भगवंताचे दिव्य स्वरूप जाणत नाही आणि विचार करतो की सामान्य मनुष्याप्रमाणेच भगवंताचे कर्मही सकाम कर्मच आहे, तो निश्चितपणे स्वतःच सकाम कर्मफलामध्ये गुंतून पडतो. परंतु जो परम सत्याला जाणतो तो कृष्ण भावनेत स्थिर झालेला मुक्त जीव होय. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याचप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. मनुष्याचे दोन वर्ग आहेत. त्यापैकी काही जणांचे अंतःकरण विषयांनी पूर्णपणे भरलेले असते आणि काही जण विषय इच्छेपासून मुक्त झालेले असतात. कृष्ण भावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक असते. ज्यांचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे, ते भक्तिपूर्ण सेवेच्या नियामक तत्वाचे पालन करून क्रमाक्रमाने शुद्धीकरण होण्यासाठी कृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात. ज्यांचे हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ झाले आहे, ते त्या कृष्ण भावनेमध्ये कर्म करू शकतात, जेणेकरून इतर लोक त्यांच्या आदर्श कृतीचे अनुसरण करतील व याप्रमाणे हित साधू शकतील. मूर्ख व्यक्ती किंवा कृष्ण भावनेतील नवसाधकांना अनेकदा कृष्ण भावनेच्या ज्ञानाशिवाय कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते. अर्जुनाच्या रणांगणावरील युद्ध कर्मातून निवृत्त होण्याच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली नाही. मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे. कृष्ण भावनायुक्त कर्मातून निवृत्त होऊन कृष्ण भावनेचा देखावा करीत बसणे हे महत्त्वपूर्ण नाही. त्यापेक्षा श्रीकृष्णापितत कर्म करीत राहणे हेच महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी अर्जुनाला सल्ला देण्यात आला आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव विवस्वानासारख्या भगवंताच्या पूर्व शिष्यांनी ज्याप्रमाणे आचरण केले त्याचप्रमाणे त्यांच्या पदचिन्हांना अनुसरून अर्जुनाने कृष्ण भावना भावित कर्म करावे. भगवंत आपल्या सर्व पूर्वकर्मांना जाणतात. तसेच पूर्वी ज्या लोकांनी कृष्ण भावना भावित होऊन कर्म केले त्यांचे कर्मेही ते जाणतात, म्हणून ते सूर्यदेवाच्या कर्माचे अनुसरण करण्याची शिफारस करतात. सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंताकडून काही लाखो वर्षापूर्वीच अवगत केली होती. भगवान श्रीकृष्णाच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्वकालीन मुक्त व्यक्ती असे म्हटले आहे, कारण श्रीकृष्णाने नेमून दिलेल्या कर्माचे पालन करण्यात मग्न होते. कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू अशुभातून मुक्त होशील. तात्पर्य असे, कृष्ण भावनाभावित कर्म हे भक्ताच्या उदाहरणावरून करावयाचे असते. 15व्या श्लोकात याचा निर्देश केला आहे. असे कर्म स्वतंत्रपणे का करू नये या संबंधी पुढील श्लोकात स्पष्टीकरण देण्यात येईल. कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरुशिष्य परंपरेतील प्रमाणित व्यक्तीच्या आदेशानुसार आचरण केले पाहिजे. कृष्ण भावनेची पद्धती सर्वप्रथम सूर्यदेवाला सांगण्यात आली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला सांगितले, मनूने आपला पुत्र इशाकुला सांगितली आणि अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ही पद्धत पृथ्वीवर चालत आली आहे. म्हणून मनुष्याने गुरुशिष्य परंपरेतील पूर्व प्रमाणित व्यक्तीच्या चरणचिन्हाचे अनुसरण केले पाहिजे. नाहीतर बुद्धिमान मनुष्यही आदर्श कृष्ण भावनायुक्त कर्माबद्दल गोंधळून जातील. यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान देण्याचे ठरवले आणि प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान दिल्याने जो अर्जुनाच्या पदचिन्हाचे अनुसरण करतो तो निश्चितच गोंधळून जात नाही.
असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही. वास्तविकपणे धर्माची तत्व केवळ भगवंतच सांगू शकतात. अपूर्ण व चुकीच्या तर्काच्या आधारे कोणताही मनुष्य धर्मतत्वाची निर्मिती करू शकत नाही. मनुष्याने ब्रह्मा, शिव, नारद, मनु, चतुष्कुमार, कपिल, प्रल्हाद, भीष्म, शुकदेव, गोस्वामी, यमराज, जनक आणि बळी महाराज यांच्यासारख्या महाजनांच्या पदचनाचे अनुसरण केले पाहिजे. तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ते जाणणे शक्य नाही. म्हणून आपल्या भक्तावर अहेतुकी कृपा करण्यासाठीच भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात. केवळ कृष्ण भावनाभावित कर्म केल्यानेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होता येते. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणूनच मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. तात्पर्य असे, भौतिक बंधनातून मुक्त होण्याबद्दल जर मनुष्य गंभीर असेल तर त्याने कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणला पाहिजे. मनुष्याने कर्म, त्यापासून निर्माण होणारे कर्मफल आणि विकर्म यांचे स्वतः उत्तकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण एक अत्यंत गहन विषय आहे. कृष्ण भावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः व भगवंत यातील संबंधाविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. ज्याला या संबंधाचे पूर्ण ज्ञान होते तो जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंताचा शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाकडे निर्देश करते. या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म किंवा निश्चित कर्म होय. हे सर्व जाणून घेण्यासाठी कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तीच्या सत्संगाने त्यांच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे. असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंताकडून ज्ञानप्राप्ती केल्याप्रमाणे आहे. नाहीतर अत्यंत बुद्धिमान व्यक्तीही गोंधळून जातील. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय, आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे. तात्पर्य असे की कृष्ण भावना युक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो. तो आपली कर्मे श्रीकृष्णाप्रीत्यर्थ करीत असल्या कारणाने त्याला कर्माच्या परिणामापासून सुखदुःखे भोगावी लागत नाहीत. म्हणून श्रीकृष्णाप्रीत्यर्थ तो जरी सर्व प्रकारच्या सर्व कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे. अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय. निर्विशेषवादी भीतीमुळे सकाम कर्म थांबवितात, जेणेकरून कर्मफलामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. परंतु भगवंताचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत. त्यामुळे तो कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न राहतो. तो सर्व काही श्रीकृष्णाप्रीत्यर्थच करीत असल्या कारणाने अशा सेवेमुळे केवळ दिव्य आनंदाची प्राप्ती करीत असतो. तो या मार्गाचा अवलंब करीत आहे. ते इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात. श्रीकृष्णाची नित्य सेवा करण्याच्या जाणीवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहेत तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे. साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जाऊन भस्म झाले आहे. तात्पर्य असे, केवळ ज्ञानी व्यक्तीच कृष्ण भावनाभावित मनुष्याची कर्मे जाणू शकतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या कामनांनी रहित असल्यामुळे असे जाणले पाहिजे की आपण भगवंताचे नित्य दास आहोत. या आपल्या स्वरूपस्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफल जाऊन भस्म केले आहे. ज्याने या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती केली आहे तोच वास्तविक पंडित आहे. भगवंताच्या या सेवारूपी ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्नी बरोबर करण्यात आली आहे. असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफले भस्मसात करतो. आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि स्वतंत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही. तात्पर्य असे, जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच सर्व काही श्रीकृष्णाप्रीत्यर्थच करतो तेव्हाच तो कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा केवळ भगवंतावरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो. म्हणून त्याला कर्मफलाबद्दलचे कोणतेही आकर्षण नसते. तो स्वतः चरितार्थ प्राप्त करण्यामध्ये आसक्त नसतो. कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो श्रीकृष्णावर विसंबून असतो. तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो.
तसेच आपल्याकडे असलेल्या वस्तूचे रक्षण करण्याकरता तो उत्सुक नसतो. तो आपल्या कुवतीनुसार कर्तव्य पार पाडतो आणि बाकी सर्व श्रीकृष्णावर सोपवतो. असा अनासक्त मनुष्य चांगल्या अथवा वाईट कर्मफलापासून मुक्त असतो. जणू काय त्याने काही केलेच नाही हे अकर्म किंवा फलरहित कर्माचे लक्षण आहे असे म्हणून कृष्ण भावना विरहित इतर कोणतेही कर्म कर्त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे व याचे विवेचन पूर्वीच करण्यात आले आहे. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टीवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू करताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्माने प्रभावित होत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळाची अपेक्षा करीत नाही. त्याची मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते. तो जाणतो की आपण भगवंताचे अंश असल्या कारणाने अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहेत. जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा स्वतःच्या इच्छेने हालचाल करीत नाही तर त्यांच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य नेहमी भगवंताच्या इच्छेनुसार कृती करीत असतो कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा नसते. तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करीत असतो. ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग ठेवण्यासाठी त्याला तेल घालावे लागते आणि त्याची स्वच्छता करावी लागते त्याचप्रमाणे भगवंताची दिव्य प्रेममय सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरता कृष्ण भावनाभावित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो. म्हणून तो कर्मफलापासून मुक्तच राहतो. एखाद्या पशुप्रमाणेच त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो. एखादा पशुचा निष्ठुर मालक आपल्या ताब्यातील जनावराची कधीकधी हत्या करतो पण तरीही ते जनावर प्रतिकार करीत नाही. तसेच त्या जनावराला कोणतेही वास्तविक स्वातंत्र्यही नसते. आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न झालेल्या कृष्ण भावनाभावित मनुष्याकडे भौतिक गोष्टीवर मिथ्या दावा करण्यासाठी वेळच नसतो. प्राणरक्षणाकरता आवश्यक पैसा प्राप्त करण्यासाठी त्याला वाममार्गाचा अवलंब करावा लागत नाही. म्हणून या भौतिक पापाने तो दूषित होत नाही. आपल्या सर्व कर्मबंधनातून तो मुक्तच असतो. तो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो. जो द्वंद्वापासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही. तसेच तो यश अपयशामध्येही स्थिर असतो. तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी कधीच बद्ध होत नाही. तात्पर्य असे, कृष्ण भावनाभावित मनुष्य हा आपल्या शरीराचे पालनपोषण करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयास करीत नाही. तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो. तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडून उसनेही घेत नाही तर आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करीत असतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात तो संतुष्ट असतो. म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो. तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही. तरीही भगवत सेवेपितत भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तो तत्पर असतो. शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वाचा अनुभव येतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा द्वंद्वातीत असतो कारण श्रीकृष्णाच्या संतुष्टीपितत कोणत्याही प्रकारे कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही. म्हणून तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो. जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थिर होतो तेव्हाच ही लक्षणे प्रकट होतात. जो मनुष्य प्राकृतिक गुणापासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. तात्पर्य असे, पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाल्यामुळे मनुष्य सर्व द्वंद्वातून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणाच्या दोषापासूनही मुक्त होतो. श्रीकृष्णाशी संबंधित आपल्या स्वरूपस्थितीचे त्याला ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही. त्यामुळे तो जे जे करतो ते आदिविष्णू म्हणजे श्रीकृष्ण पितर्थ करतो. म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणेच आहे कारण यज्ञाचा उद्देश हा परमपुरुष श्री विष्णू श्रीकृष्णाला संतुष्ट करणे हाच असतो. अशा कर्मामुळे प्राप्त होण्याची कर्मे निश्चितच दिव्य तत्वामध्ये विलीन होतात व त्यामुळे कर्मफलाचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाहीत. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे निमग्न झालेला असतो. आध्यात्मिक क्रियामध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे ब्रह्मरूप आहे आणि
आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. तात्पर्य असे, कृष्ण भावनाभीत होऊन केलेली कर्मे शेवटी अशी आध्यात्मिक देहप्राप्ती करून देतात, ते या श्लोकात सांगितले आहे. कृष्ण भावनाभावित अनेक विविध कर्मे आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात येईल. पण आता केवळ कृष्ण भावनेच्या तत्वाचे विवेचन करण्यात आले होते. भौतिक विकारामध्ये गुंतलेला बद्ध जीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे, म्हणून त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो त्याला कृष्ण भावना म्हणतात. उदाहरणार्थ, दुधाचे पदार्थ वाजवीपेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा रोगी मनुष्य जेव्हा पोटाच्या विकाराने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्या दुसऱ्या पदार्थाने दह्याने बरे केले जाते. त्याचप्रमाणे विषयासक्त बद्ध जीव या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो. या पद्धतीला सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते. यज्ञ म्हणजे सर्व कर्मे श्री विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरता करणे होय. या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावनाभावित होऊन किंवा केवळ श्री विष्णू पितरतच केली जातात तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होते. ब्रह्म म्हणजेच आध्यात्मिक किंवा दिव्य होय. भगवंत हे दिव्य आहेत आणि या दिव्य देहामधून निःसृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते व हेच त्याचे दिव्य तेज आहे. अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत. पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते. हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तत्काळ काढून घेता येते. याप्रमाणे कृष्ण भावने पितृत्व अर्पण केलेले हविद्रव्य हे हविद्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी, हवनाची प्रक्रिया, हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजे ब्रह्म किंवा परम सत्य होय. जेव्हा परम सत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते. जेव्हा पदार्थाचा उपयोग परम सत्या पितर्थ केला जातो तेव्हा त्या पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते. मायेने आच्छादित भावनेने रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय. जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा समाधिस्थ असे म्हटले जाते. या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हटले जाते. आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा, हवी हवन, यज्ञाचा अधिष्ठाता, अंती प्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्म्यामध्ये एकत्रित होते. कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे. काही योगीजन देवदेवता विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. तात्पर्य असे, पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परम योगी म्हणतात. पण इतर असे लोक आहेत जे या प्रकारच्या यज्ञाद्वारे देवदेवतांची उपासना करतात आणि इतरही असे लोक आहेत जे परब्रह्म किंवा भगवंताच्या निर्विशेष तत्वापितरच यज्ञ करतात. म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या याज्ञिकांनी केलेले निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञाचे बाह्यकारी वर्गीकरण दर्शवितात. वस्तुत यज्ञ म्हणजे भगवान श्रीविष्णूंना संतुष्ट करणे होय. श्री विष्णू यज्ञ या नावाने ओळखले जातात. सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञाचे साधारणपणे 2 प्राथमिक विभाग करता येतात. भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्यज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ. कृष्ण भावनाभावित व्यक्ती भगवंताच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र, सूर्यदेव इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूचा यज्ञ करतात. आणि निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तित्वाचा यज्ञ करतात. देवदेवता म्हणजे भगवंताने विश्वाला उष्णता, वर्षा, प्रकाश इत्यादी गोष्टीचा पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहेत जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात. ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारच्या यज्ञाद्वारे देवदेवतांची उपासना करतात. अशा लोकांना भैश्वरवादी किंवा अनेक देवदेवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात. पण जे इतर लोक परम सत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करतात आणि देवदेवतांची रूपे तात्पुरती समजतात, ते स्वतःचे अस्तित्व ब्रह्म अग्नीमध्ये अर्पण करतात, परम ब्रह्मामध्ये विलीन होतात व येथील अशुद्धांचा अंत करतात. असे निर्विशेषवादी परम सत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काल व्यतीत करतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर यज्ञ करतात. तर निर्विशेषवादी हे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधीचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे. यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे.
जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते, परंतु अर्जुनासारखा कृष्ण भावनाभरित भक्त हा श्रीकृष्णाच्या संतुष्टी पित्तच सर्वस्व यज्ञार्पित करतो. याप्रमाणे भक्ताकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजे सर्वस्व श्रीकृष्णा पित्तत्व यज्ञार्पित होते. म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय. परंतु असे केल्याने ते आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाहीत. यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियाची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर नियम केलेले गृहस्थाश्रमी इंद्रिय विषयाची इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. तात्पर्य असे, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमातील सदस्यांनी परिपूर्ण योगी बनणे आवश्यक आहे. मनुष्य जीवन हे पशुप्रमाणे इंद्रिय उपभोग करण्यासाठी नाही. म्हणून 4 आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णता प्राप्त करणे शक्य होईल. ब्रह्मचारी किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या देखरेखीखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात. ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करतो. श्रवण ही ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे. म्हणूनच विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरिनाम कीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये किंवा कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण या दिव्य शब्द ध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची मुभा असणारा गृहस्थ अशी कृत्ये महत्व प्रयासाने संयमित करतात. लैंगिक जीवन, मादक पदार्थ, मांस भक्षण करणारे या सामान्यत महत्व प्रयासाने संयमित करतात. लैंगिक जीवन, मादक पदार्थ, मांस भक्षण करणारे सामान्यत मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात. परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग आणि इतर प्रकारची इंद्रियतृप्ती करीत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. कारण हाच मैथुन भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे. कारण गृहस्थ आपल्या इंद्रियतृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतात. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियाच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिय आणि प्राण्याच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. तात्पर्य असे, या ठिकाणी पतंजली प्रणीत योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्यागात्मा आणि परागात्मा म्हणून संबोधण्यात आले आहे. जोपर्यंत आत्मा इंद्रिय उपभोगामध्ये आसक्त आहे तोपर्यंत त्याला परागात्मा म्हणतात. पण जेव्हा आत्मा अशा इंद्रिय उपभोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्येगात्मा म्हटले जाते. शरीरामध्ये आत्मा हा 10 प्रकारच्या वायूमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारा येतो. पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणाच्या क्रियेचे नियमन कसे करावे याबद्दल सांगते, जेणेकरून शरीराचे सर्व प्रकारच्या प्राणाच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतील. या योग पद्धतीनुसार प्रत्येगात्मा हेच अंतिम ध्येय आहे. हा प्रत्येगात्मा भौतिक क्रियामधून निवृत्त केलेला असतो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो. क्रियामधून निवृत्त केलेला असतो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांचा परस्पर संबंध येतो. उदाहरणार्थ, कान श्रवण करण्यासाठी, नेत्र पाहण्यासाठी, नासिका वास घेण्यासाठी, जिव्हा चव घेण्यासाठी, हात स्पर्श करण्यासाठी आणि याप्रमाणे ही सर्व इंद्रिये आत्म्याच्या बाहेर क्रियाशील असतात. या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हणतात. अपानवायू अधोगामी आहे. व्यानवायू अंकुचन प्रसरणाचे कार्य करतो. समान वायू समतोलपणा राखतो. उदान वायू उदगामी आहे. जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी सर्वांचा उपयोग करतो. काही जण कठोर व्रत धारण करून, काही जण आपल्याकडे दर्व्याचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांगयोग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात. तात्पर्य असे, या यज्ञाचे विविध विभागामध्ये वर्गीकरण करता येते. विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात. भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मास्थ संस्था उघडतात. उदाहरणार्थ धर्मशाळा, अन्नक्षेत्रे, अतिथीगृह, अनाथालय आणि विद्यापीठ. इतर देशातील इस्पितळे, वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मदायी संस्था आहेत, ज्या अन्न वाटप, गरिबांना शिक्षण आणि मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने स्थापलेल्या आहेत.
दान देण्याच्या या सर्व कार्यांना धर्ममय यज्ञ असे म्हणतात. काही लोक जीवनातील उन्नत अवस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रहलोकापात उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात. उदाहरणार्थ चंद्रायन आणि चातुर्मास या पद्धतीमध्ये विशिष्ट नियमानुसार खडतर व्रताचे जीवनामध्ये आचरण करावे लागते. चातुर्मास व्रताचे आचरण करणारा जुलै ते ऑक्टोबर या वर्षातील 4 महिन्यामध्ये केशकर्तन करीत नाही. विशिष्ट अन्नपदार्थ ग्रहण करीत नाही. दिवसातून 2 वेळा अन्न ग्रहण करीत नाही किंवा घर सोडून जात नाही. जीवनातील सुखाच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ म्हटले जाते. इतर असेही लोक आहेत जे पतंजली योग पद्धती ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी किंवा हट्टयोग अथवा अष्टांग योग, विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी इत्यादी योग पद्धती आचरण करतात. काही लोक पवित्र तीर्थस्थानांना भेट देण्याचे तीर्थाटन करतात. या सर्व आचरण क्रियांना योगयज्ञ अर्थात भौतिक जगतामध्ये विशिष्ट सिद्धीप्रत केलेले यज्ञ असे म्हणतात. अन्य लोक आहेत जे निरनिराळ्या वैदिक शास्त्रांचे विशेष करून उपनिषद आणि वेदांत सूत्र किंवा असंख्य तत्वज्ञान अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात. या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ किंवा अज्ञान रूपी यज्ञ म्हटले जाते. हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नावस्थेच्या शोधात असतात. पण कृष्ण भावना ही या सर्वांपासून भिन्न आहे, कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंताची सेवा करता केली जाते व उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञांद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही. कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्ताच्या कृपेद्वाराच प्राप्त करता येते. म्हणून कृष्ण भावना ही एक दिव्य आहे. या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी श्वास थांबून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. तात्पर्य असे, श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हट्टयोगामध्ये विविध आसनाद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो. या सर्व प्रक्रिया इंद्रिय संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत. प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात, ज्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे. अपान वायू अधोगमन करतो आणि प्राणवायू ऊर्ध्वगमन करतो. प्राणायाम योगी या वायूच्या विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूचे समत्व पूरक मध्ये साधतो. प्राणवायू अपान वायूमध्ये अर्पण करणे, उच्चाश्य आत घेणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे या क्रियेला रेचक म्हटले जाते. जेव्हा दोन्ही वायूचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते. कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुमर्यादा वाढवू शकतो. बुद्धिमान योगी दुसऱ्या साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुमर्यादा वाढवू शकतो. बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवनकालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो. कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेकानेक वर्षांनी वृद्धिंगत करतात. परंतु कृष्ण भावनाभरित मनुष्य भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये नित्य स्थित असल्यामुळे त्यांची इंद्रिय आपोआपच नियंत्रित होतात. त्यांची इंद्रिय नेहमी भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र होण्याची शक्यताच नसते. म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविक भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य धामामध्ये प्रवेशित होतो. यामुळे दीर्घायुष्य होण्याचा प्रयत्न करीत नाही. श्रीमद भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तो तात्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. भगवंताच्या विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो तो प्रकृतीच्या गुणाच्या पलीकडे जातो आणि तत्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य दिव्य स्तरापासून प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो. म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. शेवटी तो भगवत धामात प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते. इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यताच नाही. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अविष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. विविध प्रकारच्या यज्ञाच्या प्रोक्त वर्णावरून द्रव्ययज्ञ, वेदाध्ययन किंवा ज्ञानयज्ञ आणि योगयज्ञ कळून येते की इंद्रिय संयम करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे.
इंद्रिय तृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो. म्हणून जोपर्यंत इंद्रिय तृप्तीविरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही. हा स्तर म्हणजे सनातन किंवा ब्रह्मस्तर होय. वर सांगण्यात आलेले सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मातून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात. जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य जीवनात ऐश्वर्यवान आणि आनंदी होतो. इतकेच नव्हे तर अंतसमयी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णाचे सानिध्य प्राप्त करून तो शाश्वत भगवत धामात प्रवेश करतो. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकामध्ये किंवा जीवनामध्ये कधी सुखप्राप्ती करू शकत नाही. तर पुढील जीवनाबद्दल काय सांगावे? तात्पर्य असे, मनुष्य कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक जगतातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या कर्मफलांचा परिणाम आहे. पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत आहे आणि पापमय जीवन हे मनुष्याचे भौतिक अस्तित्व लांबवण्यास कारणीभूत आहे. या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे. म्हणून वेद हे आपल्याला या जंजाळातून सुटण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि सरतेशेवटी या दुःखमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात. धर्माच्या मार्गामुळे किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञामुळे आपोआपच आपल्याला धार्मिक समस्या सुटतात. यज्ञ केल्यामुळे जरी तथाकथित लोकसंख्या वाढ झाली असली तरी आपण पुरेशा प्रमाणात अन्न, दूध इत्यादी प्राप्त करू शकतो. याप्रमाणे शारीरिक गरजा जेव्हा पूर्णपणे भागवतात तेव्हा स्वाभाविकपणे पुढची पायरी म्हणजेच इंद्रिय तृप्ती करणे होय. म्हणून वेदांनी इंद्रिय तृप्ती नियमनासाठी पवित्र विवाह बंधनाची व्यवस्था केली आहे. याप्रमाणे मनुष्य कर्माने भौतिक बंधनातून मुक्त होण्यापत उन्नत होतो आणि मुक्त जीवनाची परमोच्च परिपूर्णता म्हणजेच भगवंताचे सानिध्य प्राप्त करणे होय. पूर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते. म्हणून जर मनुष्य वेदानुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो त्या जीवामध्ये सुखाची अपेक्षा कशी करू शकेल आणि मग अन्य लोकावरल्या अन्य शरीराविषयी काय बोलावे? विविध स्वर्ग लोकामध्ये विविध प्रकारची सुखे उपलब्ध असतात. त्या सर्व ठिकाणी विविध कर्माचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यासाठी अमर्याद सुख सुविधा असते. परंतु एखाद्या मनुष्यास प्राय असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करणे होय. म्हणून कृष्ण भावनाभावित जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्याचे समाधान आहे. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेद संबंध आहे आणि आता हे सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील. तर वर वर्णन केल्याप्रमाणे वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारचे सर्वजण कर्म करणाऱ्यांना अनुरूप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगत आहेत. देहात्म बुद्धीमध्ये पूर्णपणे रत असल्यामुळे यज्ञाचे आयोजन अशा रीतीने करण्यात आले आहे की ज्यामुळे मनुष्य आपले शरीर किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो. परंतु या सर्वांचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हेच आहे. याला भगवंतांनी स्वतः या ठिकाणी पुष्टी दिली आहे. हे परंतप, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे प्राता सर्व कर्मयज्ञाचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्येच होते. परिपूर्ण ज्ञानावस्थेची प्राप्ती करणे, त्यानंतर सांसारिक दुःखातून मुक्तता प्राप्त करणे आणि अंती भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये कृष्ण भावना रममान होणे हा वेदांचा मुख्य उद्देश आहे. तरीही या सर्व विविध यज्ञ कर्माविषयी एक रहस्य आहे आणि मनुष्याने हे रहस्य जाणणे आवश्यक आहे. यज्ञ कर्माच्या विशिष्ट श्रद्धेनुसार यज्ञ कधी कधी विविध प्रकारची रूपे धारण करतात. जेव्हा मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञानाने युक्त होते तेव्हा त्या यज्ञकर्त्याला अशा दिव्य ज्ञानाशिवाय केवळ द्रव्याचा यज्ञ करणाऱ्या यज्ञकर्त्यापेक्षा अधिक प्रगत समजले पाहिजे. कारण ज्ञानप्राप्ती झाल्याविना यज्ञ हे भौतिक स्तरावरच राहतात आणि त्यापासून कोणतीही आध्यात्मिक लाभप्राप्ती होत नाही. वास्तविक ज्ञानाची परिणती दिव्य ज्ञानाचा अच्युत्य स्तरामध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये होतो. उन्नत दिव्य ज्ञानप्राप्ती विना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मेच होत. तरीही जेव्हा हे यज्ञ दिव्य ज्ञानाच्या स्तरावर उन्नत केले जातात तेव्हा अशा सर्व यज्ञकर्मांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. चैतन्यामधील भिन्नतेवरून कधी कधी यज्ञधर्माला कर्मकांड सकाम कर्म म्हटले जाते तर कधी कधी ज्ञानकांड सत्यशोधात ज्ञान असे म्हटले जाते. या यज्ञाचा शेवट ज्ञानप्राप्तीत होतो तोच यज्ञ अधिक श्रेष्ठ होय. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर.
आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असतात. तात्पर्य असे, आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे. म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा सल्ला देतात. गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक सल्ला देतात. गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रामाणिक आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. भगवंत हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंताचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणतेही स्वाभिमान मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवतात सांगते की धर्ममार्ग साक्षात भगवंतांनी सांगितला आहे. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञानग्रंथाच्या स्वतंत्र अध्ययनाने मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञान प्राप्तीसाठी मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होते. नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या कसोटीस उतरले पाहिजे आणि जेव्हा त्या शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवण्यात आले आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूकडून केवळ श्रवण करावे असे नाही, तर त्यांनी नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. प्रमाणित नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूकडून ज्ञानबोध करून घेतलेला पाहिजे. प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावातच शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नाचे आदान प्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो. आत्मसाक्षात्कारी जीवाकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणीमात्र हे परमात्म्याचे अंश आहेत, अर्थात ते माझेच आहेत. तात्पर्य असे, आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञानप्राप्ती केल्यामुळे सर्व प्राणी मात्र हे पुरुषोत्तम श्री भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत. मनुष्य जाणतो की कृष्णापासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजे माया होय. काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णाशी काहीच कर्तव्य नाही. श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्रह्म हेच परमतत्व आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे तेज होय. श्रीकृष्ण हे भगवान आणि या नात्याने सर्व गोष्टीचे मूळ कारण आहेत. ब्रह्मसहित स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणाचे कारण आहेत. लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची विविध केवळ विस्तारित रूपेच आहेत. त्याचप्रमाणे जीवही त्यांचे अंश आहेत. मायावादी तत्वज्ञानांना चुकीचे वाटते की भगवान श्रीकृष्णाच्या अनेक विस्तारित रूपांमध्ये ते आपले स्वतंत्र अस्तित्वही गमावतात. या विचारांचे स्वरूप भौतिक आहे. भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की जेव्हा एखाद्या गोष्टी तुकड्यामध्ये विभाजन केले जाते तेव्हा त्या गोष्टीचे मूळ स्वरूप नष्ट होते. परंतु मायावादी लोक जाणत नाहीत की परमतत्व म्हणजे एक अधिक एक बरोबर एकच आहे आणि एक होणे म्हणजेही एकच होय. परमधामामध्ये प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे. आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णापासून भिन्न आहोत. जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वथा कधीच भिन्न असू शकत नाही. जीवनामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अवास्तविकता आहे. आपण सर्वजण श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी आहोत. केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटले की आपण नातलगाशी असणारे आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णाशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्वपूर्ण आहेत. संपूर्ण गीतेची शिकवण हीच आहे की जीव हा श्रीकृष्णाचा नित्य सेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णापासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णापासून आपण भिन्न आहोत हे या जीवाच्या भावनेलाच माया म्हटले जाते. जीव हे भगवंताचे अंश असल्यामुळे
त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावयाची असते. अनादी कालापासून त्यांना या प्रयोजनाचे विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य, पशु, देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरामध्ये बद्ध झालेले आहेत. अशी शारीरिक भिन्नता ही भगवंताच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे होते. पण जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारे भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तत्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते. असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त करू शकतो आणि त्यायोगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टाळू शकतो. परिपूर्ण ज्ञान म्हणजे हे जाणणे होय की परमात्मा श्रीकृष्ण हे सर्व जीवाचे परम आश्रयदाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव आहे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात. कारण त्यांना वाटते की त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव हे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात. कारण त्यांना वाटते की आपण स्वतंत्र आहोत. याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टी तदम्य केल्याने जीवांना श्रीकृष्णाचे विस्मरण होते. तरीही जेव्हा असे मोहित जीव कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात तेव्हा जाणले पाहिजे की ते मुक्तिपथावर आहेत. याला श्रीमद भागवतात पुष्टी देण्यात आली आहे. मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास म्हणून आपल्या मूळ स्वरूपामध्ये श्रीकृष्ण भावनेमध्ये स्थित होणे होय. तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. तात्पर्य असे, स्वतःच्या स्वरूपात श्रीकृष्णांशी असणारा संबंध योग्य रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे की यामुळे अज्ञानरूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचा तत्काळ उद्धार होऊ शकतो. या भौतिक जगाची तुलना कधी कधी अविद्यारूपी महासागराशी आणि कधी कधी वणव्याने पेट घेतलेल्या अपयशी करण्यात येते. एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरी महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर असतो. जर कोणी पुढे येऊन धडपड करणाऱ्या पोहणाऱ्या मनुष्याला महासागरातून वर काढीत असेल तर तो अत्यंत महान उद्धारक आहे. भगवंताकडून प्राप्त केलेले परिपूर्ण म्हणजेच मुक्तिपथ कृष्ण भावनारूपी नौका अत्यंत सुगम आहे आणि त्याचबरोबर ती उदात्तही आहे. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मात करून टाकतो त्याचप्रमाणे अर्जुना ज्ञानरूपी अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधनात भस्मसात करून टाकतो. तात्पर्य असे, आत्मा आणि परमात्मा तसेच त्यांच्यातील संबंधाच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्नीशी करण्यात आली आहे. हा अग्नी केवळ पापकर्माची फळे भस्मसात करतो आहे असे नाही तर पुण्यकर्माची फळे देखील भस्मसात करतो. कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत. कर्म करताना होणारे बंधन, वर्तमान स्थितीत फलप्राप्ती ज्यांची होते ते बंधन, पूर्वीच फलप्राप्ती झालेले बंधन आणि यापुढे फल देणारे बंधन. परंतु जीवाला स्वरूपावस्थेचे ज्ञान झाले पाहिजे. हे ज्ञान सर्व बांधवांना भस्मसात करते. जेव्हा मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्यांच्या संचित व क्रियमान कर्माची सर्व बंधने भस्मसात होतात. वेदांमध्ये म्हटले आहे की मनुष्य पाप आणि पुण्य या दोन्ही प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धीचे परिपक्व फळ आहे. जो भक्ती योगाच्या आचरणामुळे निपुण झाला आहे तो योग्य समय स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. तात्पर्य असे, आम्ही जेव्हा दिव्य ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे हे जाणले पाहिजे. म्हणून दिव्य ज्ञाना इतके विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. अज्ञान हे आपल्या बंधनाचे कारण आहे, कारण ज्ञान हे आपल्या मुक्तीचे कारण आहे. हे ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे. मनुष्य जेव्हा एक दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही, कारण तो स्वतःच्या स्थायी शांतीचा आनंद घेत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे ज्ञान आणि शांती यांची परिस्थिती कृष्ण भावने मध्ये होते आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. तात्पर्य असे, ज्यांचा श्रीकृष्णांवर दृढ विश्वास आहे तोच श्रद्धावान मनुष्य असे कृष्ण भावनावरील ज्ञान प्राप्त करू शकतो. ज्याला वाटते की कृष्ण भावनेमध्ये कर्म केल्याने आपण सर्वोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती करू शकलो त्याला श्रद्धावान मनुष्य म्हटले पाहिजे.
अशी ही दृढ श्रद्धा भक्तिपूर्ण सेवा केल्याने आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या हृदयातील भौतिक मळ स्वच्छ करणाऱ्या महामंत्राचे कीर्तन केल्यामुळे प्राप्त होते. या व्यतिरिक्त श्रीकृष्णाने मनुष्याने आपल्याला इंद्रिय संयमित करणे आवश्यक आहे. ज्या मनुष्याची भगवान श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा आहे आणि ज्याने इंद्रिय निग्रह केला आहे त्याला विना विलंब कृष्ण भावनेच्या ज्ञानाची पूर्णता प्राप्त करता येते. परंतु प्रमाणित शास्त्राबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्याचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. अनेक प्रमाणित आणि आदर्श शास्त्रापैकी भगवद्गीता ही सर्वोत्तम आहे. पशुवत मनुष्यांना प्रमाणित शास्त्रावर विश्वासही नसतो आणि त्याचे ज्ञानही नसते, आणि त्याच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्राचे ज्ञान असले तरी किंवा शास्त्रामध्ये संदर्भ देता येत असले तरी त्यांची वास्तविकपणे शास्त्रावर श्रद्धाच नसते. इतरांची जरी भगवद्गीतेसारख्या शास्त्रावर विश्वास असला तरी त्यांचा भगवान श्रीकृष्णावर किंवा श्रीकृष्णाच्या भक्तिपूर्ण सेवेबद्दल विश्वास नसतो. अशा मनुष्यांना कृष्ण भावनेचे काही ज्ञान नसल्यामुळे त्याचे पतन होते. वर सांगितल्याप्रमाणे सर्व मनुष्यापैकी जे श्रद्धाहीन आणि संशयी आहेत ते मुळीच प्रगती करू शकत नाहीत. भगवंतावर आणि भगवंताच्या शब्दांवर श्रद्धा नसलेल्या व्यक्तीचे या इहलोकात या परलोकात कल्याण होत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची सुखप्राप्ती होत नाही. म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक कल्याण होत नाही, त्यांना कोणत्याच प्रकारची सुखप्राप्ती होत नाही. म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक शास्त्रामधील विधीचे पालन करून त्यागही ज्ञानस्तर प्राप्त केला पाहिजे. केवळ हेच ज्ञान त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या दिव्य स्तराची प्राप्ती करून सहाय्यक ठरते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर संशयखोर मनुष्याला आध्यात्मिक उद्धाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. म्हणून व्यक्तीने गुरु शिष्य परंपरेतील महान आचार्याच्या चरण चिन्हाचे अनुसरण करून यशप्राप्ती केली पाहिजे. आपल्या कर्मफलाचा त्याग करून जो भक्ती योगयुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे संशय नष्ट झाले आहेत तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे धनंजया तो कर्मबंधनाने बद्ध होत नाही. साक्षात भगवंतांनी जशी आहे तशी प्रदान केलेल्या भगवद्गीतेतील उपदेश जो पालन करतो तो दिव्य ज्ञानाच्या कृपेमुळे सर्व लोकांच्या संशयातून मुक्त होतो. कृष्ण भावनाभीत असल्यामुळे भगवंताचा अंश या नात्याने तो पूर्वीचा आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला असतो. म्हणूनच निसंदेह कर्मबंधनातून सर्वत्र मुक्त असतो. म्हणूनच अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शास्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता, हे योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. तात्पर्य असे, या अध्यायात सांगण्यात आलेले योग्य पद्धतीला सनातन योग किंवा जीवनाने केलेले शाश्वत क्रिया असे म्हटले जाते. या योगामध्ये यज्ञ कर्माचे दोन विभाग आहेत. एकात्मा द्रव्ययज्ञ आणि दुसऱ्याला आत्मज्ञान किंवा ज्ञान म्हटले पाहिजे. ज्ञान यज्ञ म्हणजे विशिष्ट आध्यात्मिक कर्म होय. जर द्रव्य यज्ञ आध्यात्मिक संस्कारा प्राप्तीसाठी केला नाही तर तो यज्ञ भौतिकच राहतो. परंतु जो मनुष्य असा यज्ञ आध्यात्मिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करतो किंवा भक्तपूर्ण सेवेमध्ये करतो तो वास्तविक परिपूर्ण यज्ञ होय. जेव्हा आध्यात्मिक क्रियाबद्दल विचार केला जातो तेव्हा अशा आध्यात्मिक क्रियांचे दोन विभाग आहेत. प्रथम म्हणजे क्रियाबद्दल विचार करतो तेव्हा अशा आध्यात्मिक क्रियांचे दोन विभाग आहेत. प्रथम म्हणजे स्वतःच्या आत्म्याबद्दल जाणणे किंवा स्वतःची वैज्ञानिक स्थिती जाणणे आणि दुसरी म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबद्दल तथ्य. जो मनुष्य भगवद्गीतेच्या यथार्थ मार्गाचे अनुसरण करतो तो सहजपणे आध्यात्मिक ज्ञानाच्या या दोन महत्वपूर्ण विभागाचे ज्ञान प्राप्त करू शकतो. आत्मा हा भगवंताचा अंश आहे. हे परिपूर्ण ज्ञान आहे. तो विना प्रयास प्राप्त करू शकतो आणि असे ज्ञान लाभदायकच आहे, कारण असा मनुष्य सहजपणे भगवंताचे दिव्य कर्म जाणू शकतो. या अध्यायाच्या प्रारंभी स्वतः भगवंतानेच आपल्या दिव्य कर्माचे वर्णन केले आहे. जो गीतेचा उपदेश जाणू शकत नाही तो श्रद्धाहीन आहे आणि तो भगवंताने दिलेल्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहे हे आपण जाणले पाहिजे. असा उपदेश असणारी जो
भगवंताचे सर्वज्ञ सच्चिदानंद स्वरूप जाणले पाहिजे असा उपदेश उपलब्ध असतानाही जो भगवंताचे सर्वज्ञ सच्चिदानंद स्वरूप जाणीत नाही तो निश्चितच महामूर्ख आहे. कृष्ण भावनेची तत्वे कर्मक्ष स्वीकारल्याने अज्ञान नष्ट होऊ शकते. देव देवता पितर्थ केलेल्या विविध प्रकारच्या यज्ञाने ब्रह्मयज्ञ, ब्रह्मचर्य यज्ञ, गृहस्थ जीवनातील यज्ञ, इंद्रिय संयमाचा यज्ञ, योगतज्ञ तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, वेदायन यज्ञ आणि वर्णाश्रम धर्म यज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केले कृष्ण भावना जागृत होऊ शकते. या सर्वांना यज्ञ म्हटले जाते आणि हे सर्व यज्ञ नियमित कर्मावर आधारित आहेत. पण या सर्व क्रियामध्ये आत्मसाक्षात्कार ही महत्वाची बाब आहे. जो या उद्दिष्टाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहे तोच भगवद्गीतेचा खरा शिष्य आहे आणि जो श्रीकृष्णाच्या प्रमाणावर संशय ठेवतो त्याचे पतन होते. म्हणून मनुष्याला प्रामाणिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली शरण जाण्याचा आणि सेवाभावाने भगवद्गीता किंवा इतर कोणत्याही शास्त्राचे अध्ययन करण्याचा सल्ला दिला जातो. प्रमाणित अधिशक्ती आध्यात्मिक गुरु शाश्वत कोल्हापूर. कोणत्याही शास्त्राचे अध्ययन करण्याचा सल्ला प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या शाश्वत कालापासून चालत येणाऱ्या गुरु शिष्य परंपरेत असतो आणि भगवंतांनी लाखो वर्षापूर्वी हे ज्ञान सूर्यदेवाला प्रदान केले. त्या ज्ञानमार्गापासून आध्यात्मिक गुरु मुळीच भ्रष्ट होत नाही. याच सूर्यदेवापासून पृथ्वी तलावर भगवंतांना उपदेश आला. म्हणून मनुष्याने भगवद्गीतेचे अनुसरण स्वतः गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे केले पाहिजे आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याच्या मागे लागलेल्या स्वार्थ पर्यावरण लोकांपासून सावध राहिले पाहिजे, कारण असे लोक इतरांना वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करतात. श्री भगवान ही निश्चितच परमपुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य आहे. ज्यालाही ज्ञान झाले आहे ते भगवद्गीतेच्या अध्ययनाचा आरंभापासूनच मुक्त पुरुष आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या ज्ञानकर्म संन्यास योग या 4थ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. ही होती भगवद्गीता ज्ञानकर्म संन्यास योग दिव्य ज्ञान या अध्यायाची संपूर्ण कथा. तुम्हाला हा अध्याय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच भक्तिमय वाचनासाठी माझ्या परम भक्तिसागर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. यामुळे माझा पुढचा अध्याय तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.